आणि चौथा सांगताना म्हणतात भ्रतार. भ्रतार म्हणजे नवरा त्याच्याशिवाय सतनागत. बरोबर आहे की नाही देवा? कुणी किती जरी काय म्हटलं हो तरी त्याला स्वीकारावाच लागतो. का कपाळाचा धनी कुंकुवाचा धनी. देवा ह्या सगळ्यांनी म्हणले माझा छळ मांडलेला आहे. आणि अध्यात्मामध्ये भ्रतार नवरा म्हणजे संसार. आणि त्या संसाराचं दुःख संतांनी किती विदारक मांडले. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. या संसाराचं सत्य मांडताना संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवणा मी शरण जावू दृष्टी देईल निर्मळ. भावंडानो हा संसार म्हणजे मनुष्यदेह. पूर्ण मनुष्यदेह म्हणजे हा संसार. आणि संसाराचा खरा अर्थ या मनुष्य देहाबरोबर जी जी चिकटलेले जी जी जोडलेले आहेत त्यांना बरोबर घेऊन भगवंता पुढे वाटचाल करावी लागते. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून शरण रे देवा. धनदारा पुत्र जन बंधू सोयरे ही सगळी याला चिकटलेली आहेत आणि ही सगळी सोडायला तयार नाहीत. काम क्रोध मोह मत्सर अहंकार दंभ छळ कपट द्वेष निंदा ही सगळी चिकटलेली आहेत. आणि त्यामुळे देवा ह्याच्यासारखं दुःख नाही म्हणलं कुठं. म्हणून भावंडांनो
जनाबाई सांगताना इतका तळमळीनं पोट तिडकीनं का सांगते? होव्या गाऊ भ्रतारा. बरं त्याच्याशिवाय आणता येत नाही. त्यालाच जर वजा केला तर कसं तुझं भजन करू? यालाच वजा केलं तर कसं भजन कसं करू? पण हेच फार मोठं दुखणं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून बघा ह्याचं सत्य मांडताना संत कबीरदासांनी इतकं गोड मांडलेलं आहे. खरंच वैराग्य निर्माण जर व्हावं असं वाटत असेल तर कबीरदासांचे दोहे ऐका, जरूर ऐका. त्या कबीरदासांच्या दोह्यामध्ये याचं सत्य मांडले, संसाराचं सत्य मांडले. ते सत्य कोणतं? करनी करे क्यों डरे, कर करके क्यों पछताए, पेड़ बोए बबुल के तो आम कहां से खाए. पुढे सांगताना म्हणतात, मित्र बंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक, बेटा आएगा अग्निदान तक, घर का परिवार सभी स्मशान तक, उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए, ये 2 दिन का मेला रहे विठ्ठला. मित्रबंधू जलपान तक. मित्र परिवार कुठपर्यंत? जलपान म्हणजे चहा पाणी. खिसा जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत मित्र परिवार. आणि गंमत आहे बघा अलीकडं. काय बी म्हणा रामभाऊ, तुमच्यासारखा माणूस आम्ही बघितलेला. रामभाऊ फुगला. मग कुठल्या डाब्यावर गोड बोलून काढून घ्यायचं चालतं. तुमच्यासारखा माणूस फुगलाच. जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत मित्र बंधू जलपान. चुकून खिसा रिकामा होऊ द्या, नैसर्गिक आपत्ती येऊ द्या, भिकला लागू द्या, पुढनं रामभाव आला तर मित्र परिवार बाजून नग बाबा की मित्र आले आपल्याच मागं लागायचं. याचाच अर्थ जोपर्यंत खिसा गरम आहे तोपर्यंत. आणि हा संसाराचा व्यवहार आहे, हा भ्रताराचा व्यवहार आहे. मित्रबंधू जलपान तक, बीवी रहेगी मकान तक. बायको कुठपर्यंत? घरापर्यंत. का कागदाच काढलाय नाही, बायकाने हुमरावा लांडायचा आणि इतर वेळेला ओरडला तर चालतो वे. बघा की नवऱ्यानं नुसती किक मारू द्या, गाडीला किक मारले आणि हे चौघाचं खांद्यावरनं जाताना मात्र बायको दारापर्यंतच पाहिजे. तिथनं प्रवास हे गंमतच आहे. आणि बायकोचं प्रेम सुद्धा कुठेपर्यंत लक्षात आलं. बघा की आता आमचं चाललंय व्यवस्थित. बायको प्रेम करते. का प्रेम करते? जोपर्यंत इन्कम आहे, जोपर्यंत उदयदादा इन्कम आहे तोपर्यंत बायको म्हणते कमी येईन. इन्कम आहे तवर कमी येईन. इन्कम संपला की घेत लास्ट. तुझ्या बापान ठेवले बाई. तसंच आहे. आणि खरं सांगू का, चौघाच्या खांद्यावरनं जाताना काय ठेवत नाहीत अंगावर. घरातनं निघताना सोन्यान अंगठी चैन बिन सगळं जिथले गचाकले मेलं. बायकोचं ध्यान कुठे? अरे माझ्या रागवर तुला सोन्याची चैन किती चांगली दिसायची रे. 4-5 जण गोळा झाले का चैन काढून घ्या. बरोबर वर्णन. अरे माझ्या पोपटा रे तुला अंगठी किती चांगली. आले का अंगठी काढून घ्या की तुम्हाला का आखला बिकला आहेत. बरोबर एक एक वस्तू वर्णन करायचं की ते अलमारी.
ही वस्तुस्थिती आहे. आलं का लक्षात? बीवी रहेगी मकान तक. बायको कुठंपर्यंत? आमचा प्रवास सुरू झाला चौघांच्या खांद्यावरचा शेवटचा प्रवास, अंतिम प्रवास. त्यावेळी मात्र बीवी रहेगी मकान तक बेटा आएगा. बाप पोरग कुठंपर्यंत? अग्निदानापर्यंतच. आता अलीकडं बापाचं आणि पोराचं किती पडतं ते बाप पोरालाच माहीत. बरोबर का चुकीचं आहे? जवळजवळ 98% बापाचं आणि पोराचं आजकाल पटत नाही. पण तरी सुद्धा बाप मेल्याचा निरोप कळतो कुठं मुंबईला. हो, तोपर्यंत ठेवते ती. पोरग येत, इच्छा नसती. इच्छा लेका म्हाताऱ्याला आत्ताच मारायला जमलं होय. आणि मग तिकडनं येत. आता काय सांगावं, बाबाले भारी सांगतात बघा ते. गावाकडनं येतानाच जीव आत्ता जातोय का ह्याचा मग जातोय असा अवतार करून येतो. ते डोळ्याला ठिपूस बिर पाणी नसतं पण ते आणि मग त्याच्या हातात तिकडनं देते ती आणि पुढं असतं. चितीवर चला ह्याच्याकडे गाड्या घेऊन फिर ठापकन टाकतो आणि बोंबालत मी तू बाप नव्हन मी पोरगा नव्ह. पण बाबा सांगताना सांगायचे पोरग कधी म्हटले का बाबा म्हातारपणी तुम्हाला सण व्हायचं नाही तुम्ही या बाहेर बी जातो आहात. पेटलं पिटू दे एकदाच. बापाचं आणि पोराचं किती पडतं परमेश्वर जाणे पण अवघड आहे भावंडांना. जन्माला आल्यावर बाप मात्र खांद्यावर घेऊन उड्या मारत. पिढ वाटतं गावाला पोरग झालं की काय करतं पिढ वाटतं. शिरपतराव पेढा घ्या का पोरगा झाला. मारतराव पेढा घ्या का पोरगा झाला. आणि 15-20 वर्षांनी ह्योच बाप तोंड लपवून पळतो का पोरग दारू पिऊन गटारात. नाहीतर कुठल्या तरी गुन्ह्याखाली जेलमध्ये. ह्यो तोंड लपवून काय काय झालं का काय नाही रे काय. म्हणून मी फॉर्म्युला काढलाय. पेढ पोरग झाल्या झाल्या पेढ वाटायचंच नाही. आधी कसं निघतंय बघायचं. पोरग ज्ञानेश्वर तुकोबा निघालं की हत्तीनं वाट काय प्रॉब्लेम नाही. हो पण निघते कसं आधी बघितलं काम झालं. तरी बी लहानाचं मोठं करतं. चपल्या झिजवतं पोरासाठी, शिक्षण देतं, नोकरीसाठी मर सगळं करतं. 2चं 4 करून देतं. आणि मुंबईत 10x10च्या खोलीत तिघांना राहायला जमत. बायको हळूच म्हणते वय 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 वय. हे म्हणतो काय म्हणतेस वय वय. अगं काय म्हणतेस सांग की. मा बाजूला म्हणावं तुम्ही वृद्धाश्रमात जावा. नको बळ तू. ह्यो बी भोपे येतो तिचं ऐकून. बाबा बाबा काय म्हणतेस पोरा. बाबा ती म्हणतीया अरे ती काय म्हणतीया. ती म्हणतीया वृद्धाश्रमात जावा. ह्यो भोप्या तिचं ऐकून येतो. काय वाटलं असेल बापाला. लेका उपाजल्या तुझ्या लेका डोळ्यात जर बोट घालून डोळे फुटले असते तरी ही वेळ मिळाली नसते. सगळं सर्वस्व बाप अर्पण करत असतो आणि पोरग बायकोच ऐकून वृद्धाश्रमात टाकायला जातो. म्हणून मी नेहमी दृष्टांत देत असतो. छान दृष्टांत आहे. आपले APJ अब्दुल कलाम नावाचे थोर शास्त्रज्ञ होऊन गेले की जे आपल्या देशाचे राष्ट्रपती होते. ते आणि रघुनाथ माशेलकर ही दोघं जण एका इंटरव्ह्यू घेत होती. नासा संस्था आहे अमेरिकेची की जी जगावर प्रभुत्व म्हणजे ब्रह्मांडावर एक निगराण ठेवण्यासाठी म्हणून जी शास्त्रज्ञांचा शोध घ्यायचा असतो. शास्त्रज्ञ पाहिजे असतात. त्याची इंटरव्ह्यू घेत असताना रघुनाथ माशेलकर प्रश्न विचारायचे ब्रह्मांडाबद्दल, मंगळाबद्दल, बुधबद्दल, गुरुबद्दल, पृथ्वीबद्दल हे प्रश्न विचारायचे. पण APJ अब्दुल कलाम प्रश्न विचारताना मात्र काय विचारायचे कुणाला त्या विद्यार्थ्याला
तुझे आई वडील काय करतात? हाच प्रश्न विचारायचे. चला पुढं. हे 4-5 वेळा प्रश्न ऐकून झाल्यानंतर मात्र जरा रघुनाथ माशेलकरांना प्रश्न पडला. म्हटले सर हे तुम्ही काय विचारताय? आपण जर थोडंसं पृथ्वीबद्दल, ब्रह्मांडाबद्दल ह्याच्याबद्दल विचारायचं, ग्रहमंडळाबद्दल बोलायचं सोडून तुम्ही काय विचारताय? तुझे आई वडील काय करतात, आई वडील काय करतात? त्यावेळेला APJ अब्दुल कलामाने इतकं गोड उत्तर दिलं की बाबा रे, ह्यांची निवड आपण नासा संस्था सांभाळण्यासाठी करतो. यांची संस्था आपण पृथ्वी ग्रह यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी करतोय. ह्यांचे आई वडील जर ह्यांच्या ताब्यात नसतील, ही जर सांभाळायची लायकी नसेल आईबापांना, तर हे एवढी मोठी संस्था, एवढं मोठं ब्रह्मांड काय सांभाळणार आहे? म्हणजे आईबाप जे सांभाळतात ते सगळं जग सांभाळत, हा सिद्धांत आहे भावंडा. पण आज सगळं उलट झालंय. मित्रबंधू जलपान तक बीवी रहेगी, मकान तक बेटा आएगा, अग्निदान तक घर का परिवार सभी. सगळे परिवार मात्र कुठं? स्मशानापर्यंत. धड 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 पेटलेला असतं आणि साईड जो आवडे सर्वाला तोच आवडे. रामभाऊ सारखा माणूस नव्हता बघा. हे तो कोण रामभाऊ नाही ना? नाही तर मला म्हणणार मागासपासून रामभाऊ लावते, काय दुसरा नाही नाव तुम्हाला. रामभाऊ सारखा माणूस. वाईट झालं. त्यात आणखीन एक शाणा असतो. हे सगळं होत असताना आणखीन एक शाणा असतो. ते मधनच उठतो. चला गेलेलं का परत येणार आहे? 2-2 घास खाऊन घ्या चला. घरी गेल्यावर 2-2च जातो. तिसरा जात पंगत बसू दे की भुरक. मित्रबंधू जलपान तक बीवी रहेगी, मकान तक बेटा आएगा, अग्निदान तक घर का परिवार सभी स्मशान तक. उससे आगे भजन ही तेरा साथी, भजन के बिना अकेला जाए. ये 2 दिन का मेला रहे, भजनाशिवाय दुसरा मार्ग. म्हणून भजन करूया. विठोबार म्हणा सर्वांनी. जय जय विठोबार कुमाय. विठोबार कुमाय. जय जय 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 विठोबार कुमाय. विठोबार कुमाई. विठोबार जय जय विठोबार कुमाई. विठोबार कुमाया. बारा 16 गडनी कोण या? निंदा, आशा, त्रशा, कल्पना, कामना, वासना, भावना, इच्छा, त्रशा, तमन्ना, ह्या सगळ्या कोण? त्यांच्या नवऱ्याचा पत्ता नाही, काय घेणं देणं नाही. ह्याच बोंबला झिंडते ती आणि मला ताप देते. एकनाथ महाराजांनी ह्या काय करतात? 12-16 जणी 12-16 जणी हरीशी नेणती.
या फिरती रात्रंदिवस म्हणून या फिरती रात्रंदिवस म्हणून या फिरती रात्रंदिवस हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता रात्रंदिवस म्हणून या म्हणून या फिरती रात्रंदिवस हरिमुखी गाता हरिमुखी गाता बारा 16 जणी हरीशी नडती म्हणून या फिरती देवाला जाणत नाहीत म्हणून ते बोंबल छिडतात त्यांना काय सापडला आणि त्या येऊन माझा छळ मारलाय त्यांनी 12-16 गडनी अवघ्या ओव्या गाऊ बैसून तू ये रे बा विठ्ठला शेवटी शेवटी काय झाले देवा प्रपंच दळीला दळीले शेवटी म्हणले देवा ह्या प्रपंचामध्ये ह्या प्रपंचाचा खिस पाडला ह्या प्रपंचाचा काय झाला रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचं काढ रक्ताचं पाणी काय सांगावं छाननी छाननी केली या प्रपंचाची पंचतत्वाची प्रपंच दळण दळिले आणि शेवटी पिठम्या भरले आणि सासू पुढे घे तुला काय करायचं ते कर टाकलं म्हणले त्या वासने पुढं हा प्रपंच टाकून दिला कर म्हणले काय करायचं ते कर तुला आता सासू पुढे ठेविले तू आणि या कालावधीमध्ये सत्वाच्या अंधानं ठेविले सत्वगुण अंगी बांधलं देवा तुझ्या प्राप्ती करता पुण्यम्या वैरिले पुण्याची त्यामध्ये साठा केला सत्वगुणामुळं आणि पाप उतू गेले तुझ्या भजनामध्ये सगळं पाप उतू गेलं राहिले शिल्लक फक्त पुण्य त्या माध्यमात तरी देवा तुझे पाप उतू गेले तू ये रे बा विठ्ठल आणि मग जनीनं जात गाईल कीर्ती मागे राहील काय गूढ अध्यात्म आहे हो सुंदर माझे जाते ग इथनं पुढं लक्षात ठेवा आपलं हे निघालेलं आहे आपल्याला वाटेल आम्हाला मरण नाही पण उद्याचा भरवसा नाही निघालेला आहे सेकंदानं मिनिटानं तासानं दिवसानं आठवड्यानं महिन्यानं वर्षानं आयुष्यानं निघाले थांबले का घडी घडी काळ वाट त्याची पाहे अजून किती आहे आणि तो काळ कुठं आहे आमच्या मनगटावर कुठं आहे काळ मनगटावर आहे लक्षात आलं का म्हणून घटका गेली पळे गेली तासवाजे झाडाना आयुष्याचा नाश होतो रामकारे म्हणाना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन पुरुष मंडळी हात वर करा पुरुष मंडळी महिला हात खाली करा जनार्दन जनार्दन माय बाप जनार्दन माय बाप जनार्दन सद्गुरुनाथ जनार्दन
भावना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले ते तर माझे उरले पायिक पण करविले तैसे केले कटकट वाकुडे कानीट देव जाणे. भावंडांनो झालेली सेवा तुम्हासारख्या थोर मातपित्यांच्या चरणी अर्पण करतो. नामधारक बंधू भगिनीचे चरणी अर्पण करतो. बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. तू जय विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज, राजाधिराज सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज की, राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की, राजाधिराज सद्गुरुनाथ धोंडोपंत, राजाधिराज सद्गुरुनाथ जनार्दन महाराज की, राजाधिराज सद्गुरुनाथ